पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघरे बिल्डरांची झालेली आहेत. आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत, तसे बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्या कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी. आपण मला प्रेमाने आमंत्रित केलं याबद्दल प्रथमच मी आपले धन्यवाद मानतो. कारण अजूनही कोणीतरी प्रेमाने बोलवत आहे ही भावना खूप चांगली असते, आनंद देणारी असते. आणि आपण आमंत्रित केल्यानंतर तसं नाही म्हणायला काही कारण नव्हतं. तुम्हाला ऐकायला येत नाही? हा, आपण बोलता बोलता 2-3 उल्लेख फार महत्वाचे केले. एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केला, त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी काल धन्यवाद देतोय. कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे धडे घेतले आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही, तो गेल्या 5-6 पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्याच्यामुळे भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. आणि याच्यात हसण्यासारखं काय, मी खरं ते बोलतोय, आहे की नाही? मग तेच तेवढंच म्हणायचं मला, बाकी पुढे काय म्हणायचं. आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघरे बिल्डरांची झालेली आहेत. तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळे पण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिलीय का आपल्याला? तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो, कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा संपादक आहेच, कार्यकारी संपादक समोर बसलेत, आमचे निगवेकर वगैरे सगळे इथले आहेतच. पण म्हणून मी एक थोडस बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का आपण तो गमावलेला आहे? कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर, पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे? आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत. काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, अभूतपूर्व झाला. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही, तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कामध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये. जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जागचा हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीयेत, तसे बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्या कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज खरी वाटली नाही.